हेल्दी ब्रेकफास्ट खायचं आहे पण टेस्टी पण पाहिजे, मग हा हाय प्रोटीन टोफू सँडविच नक्की ट्राय करा। मी येथे घेतलेला आहे मल्टीग्रेन नो मैदा ब्रेड आणि स्टफिंगसाठी आपण वापरणार आहोत टोफू, कांदा, टोमॅटो, पोटॅटो, ब्लॅक पेपर आणि थोडंसं मीठ। मी सर्वप्रथम येथे ब्रेडला चॉकलेट पीनट बटर लावून घेत आहे। आता आपण हे चॉकलेट पीनट बटर लावल्यानंतर त्यावरती स्टफिंग करणार आहोत टोमॅटो आणि कांद्याचा। आता आपण हा एक लेयर बनवला, त्याच्यावरती आपण आता दुसरा ब्रेड ठेवून देणार आहोत आणि त्यावरती आपण चॉकलेट पीनट बटर लावून घेऊन नंतर आपण त्याच्यावरती टोफूच्या स्लाइस ठेवून देणार आहोत। मी आता यावरती थोडासा सॉस लावून घेणार आहे। हा होममेड सॉस आहे, याची रेसिपीही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करा। आता आपण यावरती टोफूच्या स्लाइस ठेवून देणार आहोत। त्याचबरोबर मी पुन्हा एकदा चॉकलेट पीनट बटर याला लावून घेतलेलं आहे। टोफूच्या अशा स्लाइस करून घ्या किंवा तुम्ही असा पूर्णतः बारीक करून टाकला तरीही चालेल। मी अशा प्रकारे याला ठेवत आहे। आता मी त्याच्यावरती थोडासा बटाटा, थोडंसं काळी मिरी पावडर टाकणार आहे, थोडासा चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून देणार आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आता आपण ह्याच्यावरती अजून एक ब्रेड ठेवून देणार आहोत आणि तुम्हाला हवं असेल तर यावरती चीजचाही वापर करू शकता। मी थोडंसं चीज यामध्ये यूज केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता। मी याला आता OTGमध्ये बेक करून घेणार आहे। तुमच्याकडे OTG या ओव्हन नसेल तर तुम्ही आपल्या सँडविच पॅनमध्येही याला बेक करू शकता। मी येथे 180 डिग्रीला आणि 10 मिनिटासाठी हा बेक करून घेतलेला आहे। मल्टीग्रेन ब्रेडमध्ये फायबर आणि सीड्स असल्यामुळे ते साध्या मैदा ब्रेडपेक्षा जास्त फिलिंग वाटू शकतं। टोफू आणि पीनट बटरसारखे प्रोटीन रिच इंग्रेडियंट्स सँडविचला मोर सॅटिस्फाईंग बनवतात। बाहेरून क्रिस्पी, आतून क्रीमी आणि चीजी आपला सँडविच रेडी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशा हेल्दी नेक्स्ट व्हिडिओमध्ये।